आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार गुलशन ग्रोवर यांच्यावर आरोप आहे की हे ऍक्टिंग कमी आणि दिखावा जास्त करतात। गुलशनजी, अनेक लोक असं म्हणतात की तुमची जी ट्रेनिंग झाली होती ना बालपणात, ती आजपर्यंत काम करते। मी तर असं ऐकलंय की पहिला रोल जो तुम्ही केला होता, रामलीलामध्ये माकडाचा रोल केला होता। हो. फॅक्ट आहे. मी दिल्लीमध्ये, त्रिनगरमध्ये माझे वडील रामलीलाचे लेखक होते, रामलीला करायचे. तेव्हा हनुमानजींच्या वानर सेनेमध्ये रोल मिळाला होता. तिथून मी सुरुवात केली. आणि त्यानंतर जेव्हा मुंबईमध्ये आलात, ॲक्टिंगची संधी मिळाली, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही गेटअपवर जास्त लक्ष दिलंय, ॲक्टिंगवर कमी? सर फिल्ममध्ये चेचकचे डाग असलेला छप्पन टिकली, राम लखनमध्ये तो केसरिया बिलायती, बॅड मॅन, अँड काय म्हणतायत की महासंग्रामाचा तो पंजाबवरून आलेला तो साधा पोलीस ऑफिसर. मी फिल्ममध्ये लुक पण सादर केला आणि त्यासोबतच कॅरेक्टरच्या खोलीवर सुद्धा काम केले. कशा खोलीवर काम केलंय की तुम्ही प्रत्येक फिल्ममध्ये पालोपत सुरू केलंय, जसं आता तुम्ही म्हणालात बॅडमॅन? आता यात काही प्रॉब्लेम आहे? याला तर लोक काय म्हणतात की खूप एन्जॉय करतात. त्याला काय म्हणतात, तो कॅरेक्टर ओळखला जातो बैडमैन। कल्लू कल्लन कालिया लोग देते हैं मुझको गालियां। पंजाब में ऐसा होता है? अरे हमारे पंजाब में ऐसा नहीं होता। लुकस गुड, लुकस बैड, पर लुका नॉट अगली। अशा प्रकारच्या अनेक लाईन्स ज्या आहेत त्या सकट जेव्हा कॅरेक्टर स्क्रीनवर येते, लोकांना लगेच लक्षात राहते की लोक त्याला आयडेंटिफाय करतात. आणि आजपर्यंत बघा, गब्बरचा डायलॉग असेल, मोगॅम्बोचा डायलॉग असेल किंवा माझा डायलॉग असेल बॅडमॅन, त्यामुळे ते कॅरेक्टर ओळखलं जातं. जर मी तुमच्या येणाऱ्या फिल्म्सची नावं वाचली, हां. एका फिल्मचं नाव आहे शादी से पहले, त्यानंतर दरवाजा बंद रखना आणि त्यानंतर सौतन. मी रजत साहेब, मला असे वाटते की तुम्ही आता फिल्म सुद्धा लिहिल्या पाहिजे. यासाठी की किती सुंदरपणे तुम्ही त्या सुंदरतेला जोडलं. फारच छान, फारच सुंदर. आणि तसंही आता स्टुडिओमध्ये कोणीतरी चेष्टा करत होतं. आधी खलनायकचा डायलॉग असायचा की अब मुझसे बचकर कहाँ जाओगी, असा काही, आणि ती बोलायची भगवान के लिए मुझे छोड़ दो। तेव्हा खलनायक म्हणायचा इतनी खूबसूरत चीज और भगवान के लिए छोड़ दूं तो मैं क्या खाऊं प्रसाद। मग ती पळून जाते. समोरून रजत शर्मा भेटतात, त्यांच्या मागे उभी राहते आणि रजत शर्मा म्हणतात, इसको तो मैंने बचा लिया, अब तुम्हें कौन बचाएगा, कैमरा ऑन करो। तर अशा प्रकारे तुमच्याविषयी, तुमच्याबद्दल काय जेव्हा म्हणतात, तुम्ही आला होता तेव्हा तुम्ही विचार केला होता की तुम्हाला कोण वाचवेल? मला वाचवेल यांचं प्रेम, मला वाचवेल ही गोष्ट की मी 22 वर्षांपासून फक्त हेच केलं आहे की मी ह्या गोष्टीची काळजी घेऊ की यांचं मनोरंजन करत राहीन. मला वाचवेल ही गोष्ट की मी मनापासून मानतो. मी जे काही अचीव केलं आहे, नाव, संपत्ती, पैसा, या सर्वांच्या आशीर्वादामुळे. जर त्यांची इच्छा असेल तर ते टाळ्या वाजवतात.